रमेशचा गावात ढाबा होता. हा ढाबा त्याचं अख्खं कुटुंब सांभाळत असे. त्याची पत्नी प्राजक्ता आणि मुलगी मीना जेवण तयार करत असे आणि तो आणि त्याचा मुलगा शुभम ग्राहकांना सांभाळत असत. पण गावात त्यांचा ढाबा काही खास चालत नव्हता, म्हणूनच रमेश वैतागला होता. प्राजक्ता, असं कसं चालणार आहे? आपल्या गावातले बरेचसे लोक शहरात निघून गेलेत. दिवसेंदिवस आपली मिळकत कमी होत चालली आहे. अजून मीनाच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत. तुम्ही काळजी करू नका. तो देव आहे ना, तो आपल्याला नक्की मदत करेल. हो, आता तेवढीच आशा आहे. आपण आपले पूर्ण प्रयत्न करू शकतो. रमेश आणि प्राजक्ताचं बोलणं त्यांचा मुलगा शुभमने ऐकलं आणि तो विचार करू लागला. मला काहीही करून आई बाबांची मदत करायची आहे. आणि असाच विचार करत करत तो चालत चालत नदीच्या तीरावर आला. शुभमचं गाव एका नदीच्या किनाऱ्यावर होतं आणि हीच नदी त्याच्या गावाला इतर अनेक गावांना जोडत असे. शुभम एका नावेत बसला आणि वल्लव चालवू लागला. बाबा म्हणत होते की आपल्या गावातले बरेचसे लोक शहरात गेले आहेत, पण आजूबाजूच्या गावात तर लोक आहेत ना. आपण आपलं जेवण त्यांना विकू शकतो, पण कसं काय? तो विचारच करत होता तेव्हाच त्याचं लक्ष दुसऱ्या नावेत चहा विकणाऱ्या एका माणसाकडे गेलं. चहा घ्या, चहा. फक्त 5 रुपये. चहा घ्या, चहा. काका, मला एक चहा द्या ना. शुभम त्या नावेच्या जवळ गेला आणि त्याने पाहिलं की चहावाल्याने त्याच्या नावेत स्टोव ठेवला होता आणि तिथेच चहा करून तो विकत होता. काका, हे तुम्ही खूपच छान केलंय. नावेत चहा, कमाल आहे. आधी मी सुद्धा दुकानात चहा विकायचो बाळा, पण एवढे पैसे मिळत नव्हते. मग विचार केला की नावेत विकावं आणि माझा निर्णय योग्य निघाला. आता सकाळी निघतो आणि एका गावातून दुसऱ्या गावात चहा बनवून बनवून विकत असतो. धन्यवाद काका. कशासाठी? माझी मदत केल्याबद्दल. शुभमने नाव वळवली आणि पुन्हा त्याच्या गावी निघून आला. बाबा, मला एक मार्ग सापडलाय. कोणता मार्ग बेटा? उत्पन्न वाढवायचा. बाबा, आपण नावेत जेवण विकूया. काय? हो आई, आत्ताच मी नदीवर गेलो होतो. तिथे एक काका नावेत चहा विकत होते आणि ते म्हणत होते की दिवसभर चहा विकला जातो त्यांचा. ते कधीही या गावात तर कधी त्या गावात विकत राहतात. त्यांचं उत्पन्नही कित्येक पटीने वाढलंय. बाबा, आपणही त्या काकांसारखं जेवण नावेतून विकायला सुरू करू. पण हे कसं शक्य आहे? होऊ शकतं. नावेमध्ये फक्त छोटासा गॅस स्टोव्ह लावून लोकांना गरम गरम जेवण मिळेल आणि आपण अनेक गावात जाऊन आपलं इन्कमही वाढवू शकतो. तशी कल्पना तर ठीक आहे बाळा. आपण प्रयत्न करू शकतो. फक्त काही गोष्टी विकत घ्याव्या लागतील. शुभमची आयडिया त्याच्या अख्ख्या कुटुंबाला खूप पसंत पडली होती. ते सगळे नावेवर ढाबा उघडायला तयार होते. रमेश आणि शुभमने बाजारात जाऊन लहान गॅसवाले स्टोव्ह विकत घेतले आणि मग त्यांनी त्यांच्या नावेवर स्टोव्ह आणि भांडी सेट केली. इकडे प्राजक्ता आणि मीनाने अर्ध्यापेक्षा जास्त जेवण करायची तयारी केली आणि मग सगळं तयार सामान घेऊन प्राजक्ता आणि मीना नावेत पोहोचले. सर्वांनी देवाला प्रार्थना केली आणि त्याच्या नावेत निघाले. दुसऱ्या गावाच्या जवळ पोहोचताच जेवण घ्या, जेवण, चविष्ट जेवण. भाजी, पोळी, पनीर, डाळ, भात, हे सगळं जेवण आहे. रमेशने नाव किनाऱ्याला लावली आणि काही लोक त्याच्या नावेजवळ आले. अरे बाबा, हे आता नवीन काय आहे? हा नवीन ढाबा आहे. इथे तुम्हाला जेवण मिळेल, तेही गरम गरम आणि स्वस्त दरामध्ये. अच्छा, काय काय आहे तुमच्या जेवणात? दाल तडका, भात, पराठा, पनीर मखनी, कोबीची भाजी, पोळी, छोले, पुरी भाजी. अरे बापरे, एवढं सगळं! मला तर 2 पराठे आणि पनीरची भाजी दे बाबा. हो. मीनाने पनीरची भाजी गरम केली आणि प्राजक्ताने पराठे बनवले. किती झाले? फक्त 70 रुपये दादा. अरे वा, किती स्वस्त आहे.
आमच्या गावाच्या हॉटेलमध्ये एवढ्याचे 120 रुपये लागतात. भाव ऐकून आणखी काही ग्राहकांनी ऑर्डर दिली. दाल तडका आणि जीरा राईस पार्सल करा दादा. मला 2 पुरी भाजी द्या. हो दादा. प्राजक्ता आणि मीना पटापट जेवण करू लागली आणि रमेश आणि शुभम ग्राहकांना वाढू लागले. पहिल्याच दिवशी गावात त्यांना 8-10 ग्राहक मिळाले. जेव्हा ग्राहक यायचे बंद झाले तेव्हा रमेशने नाव चालवायला सुरुवात केली. ते दुसऱ्या गावी थांबले आणि इथेही एक एक करत अनेक ग्राहकांनी त्यांच्याकडून जेवण घेतलं आणि मग त्यांच्या नंतरच्या गावी. असं करता करता संध्याकाळपर्यंत रमेशचा तरंगता ढाबा 8 गावात फिरून आला होता. प्राजक्ता, आज एका दिवसाची कमाई 4000 रुपये झाली आहे. एवढी तर आपल्या ढाब्यावर आठवडाभरात होत नव्हती. हो शुभम, तुझी ही आयडिया कमालीची आहे. आता आपण रोज जेवण बनवून विकत जाऊया. हो बाबा, मला हीच आशा होती. आता आपल्याला लोकांचा विचार करायला नको. आपल्या मेहनतीला एक दिशा मिळाली आहे. आपल्याला अशीच मेहनत सुरू ठेवावी लागेल. हो. मग काय होतं, रमेशचं कुटुंब रोज खूप मेहनत करू लागलं. ते लोक नावेतून गावोगाव फिरून जेवण विकू लागले. सगळे खुश होते. पण त्याची ही प्रगती रमेशच्या गावात राहणाऱ्या या भानूला पाहावली नाही. भानू रमेशवर जळत होता. मला या रमेशचं काही ना काही केलंच पाहिजे, नाहीतर हा माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवेल. मी असं होऊ देणार नाही. रात्रीच्या अंधारात भानूने रमेशची नाव तोडून टाकली. आता पाहतो तुम्ही लोक कसे नावेतून जेवण विकता. रमेश आणि त्याचं कुटुंब जेव्हा नदी किनाऱ्यावर पोहोचलं तेव्हा त्यांच्या नावेची ही स्थिती पाहून उदास होऊन जातात. आता आपण काय करायचं पप्पा? नाव तर पूर्ण तुटून गेली आहे. अरे, आपण इतकं सगळं जेवण कुठे विकणार आहे? गावातला एक म्हातारा माणूस त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत होता. बेटा, तुम्ही लोक माझी नाव घेऊन जा. मी तुमची मेहनत बघितलीये आणि तुमच्यामुळे अनेक लोकांना खूप चांगलं जेवणही मिळतंय ते बघितलंय मी. हे चांगलं काम थांबता कामा नये. तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही माझी नाव वापरू शकता. नाहीतरी दिवसभर नाव चालवून मला काहीही पैसे मिळत नाही. धन्यवाद काका, तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत. असं नाहीये बेटा, ही तू माझी मदत समज. काकांची नाव त्यांच्या नावेपेक्षा मोठी आणि चांगली होती. शुभम आणि रमेशने त्या मोठ्या नावेत गॅस स्टोव्ह लावला आणि भरपूर तयार जेवणही ठेवलं. आणि मग ते लोक निघाले. रोजच्या प्रमाणे ते वेगवेगळ्या गावी थांबून जेवण विकू लागले. ग्राहक वाढले होते आणि त्यांची मिळकतही. संध्याकाळी ते त्यांच्या गावी आले आणि रमेश त्या म्हाताऱ्या माणसाच्या घरी गेला. काका, आज तुमच्यामुळे मी जेवण विकू शकलो. तुमच्या दयेसाठी धन्यवाद. हे पैसे घ्या. आमची कमाई खूप चांगली झालीये आणि त्यात तुमचाही हक्क आहे काका. पहिल्यांदाच कुणीतरी मला नाव न चालवण्याचे पैसे देत आहे. 40 वर्षांपासून नाव चालून पैसे कमवत आलोय मी. आता मी म्हातारा झालोय. माझं शरीर साथ देत नाहीये. विचार करत होतो की नाव विकूनच टाकू. नाही काका, तुम्हाला नाव विकायची गरज नाहीये. आम्ही तुमची नाव चालवू आणि तुम्हाला रोज त्याचं भाडंही देऊ. देव तुमचं भलं करो बेटा. म्हाताऱ्या माणसाने रमेशला नाव देऊन त्यांना मदत केली आणि रमेशने म्हाताऱ्या माणसाला रोज भाडं द्यायचं कबूल करून त्यांना मदत केली. आणि अशीच ही मदत होत राहिली. आणि म्हणूनच बहुतेक या चांगुलपणामुळे दिवसेंदिवस रमेशच्या तरंगत्या ढाब्याची मिळकत वाढतच चालली होती. आणि हे पाहून भानू आणखीन चिडला. त्याला रमेशचं वाईट करायचं होतं, पण नकळतपणे त्यानेच रमेशचं भलं केलं. 1 वर्षानंतर रमेशने त्याच्या मीनाचं लग्नही थाटामाटात लावून दिलं
आणि भानू अजूनही रमेशला पाहून त्याचा मत्सर करत होता. रमेश आणि त्याच्या कुटुंबाची मेहनत यशस्वी झाली. आपल्या देशामध्ये ज्याप्रमाणे 4 धाम प्रसिद्ध आहे, तशाच पद्धतीने श्रीखंड गाव त्यांच्या तिथल्या सुंदर डोंगर आणि श्रीखंड देवतेसाठी प्रसिद्ध आहे. लांबून लांबून लोक श्रीखंड देवतेच्या दर्शनासाठी येत असत. आणि अशाच पद्धतीने एक दिवस रॉबर्ट डिसूजा इथे फिरण्यासाठी येतो. अरे वाव, मी या गावाबद्दल जेवढं ऐकलेलं होतं हे तर त्यापेक्षा पण जास्त सुंदर आहे. यामुळेच लोक इथे येण्यासाठी खूप उत्सुक असतात. मन तर करत आहे की या गावामध्ये माझं एखादं घर बांधावं. रॉबर्ट गावामध्ये 4ही बाजूने गावाला बघण्यासाठी निघतो. तिथे पोहोचून त्याला खूप छान वाटतं आणि तो म्हणतो, वाव, एवढे सुंदर पहाडी मी स्वप्नात सुद्धा नाही बघितली होती. आज तर मी खूप फिरलोय, मजा पण खूप आला. मला आता खूप जोरात भूक लागलेली आहे. जर लवकर जेवायला नाही मिळालं तर चक्करच येणार. हे देवा, जवळपास कुठे जेवायचं मिळालं तर मजा येऊन जाईल. रॉबर्ट खाण्यासाठी काहीतरी मिळेल म्हणून निघतो. रॉबर्टला एक धाबा दिसतो. वाटतंय पहाडी रेस्टॉरंट आहे. जाऊन बघतो, काही ना काहीतरी खायला नक्की मिळणार. रॉबर्ट धाब्याच्या आतमध्ये जातो. जेवायला काही मिळणार का? हो, का नाही, खूप काही मिळणार. काय पाहिजे तुम्हाला? इथे काय चांगलं खायला मिळतं? इथे तर सर्वच काही चांगलंच मिळतं खायला. तुम्ही आम्हाला एकदा तुमची सेवा करण्याचा मौका तर द्या. ठीक आहे, 2 आलू पराठे घेऊन या. रॉबर्ट टेबलवरती बसतो. काही वेळामध्ये शिवप्रसाद रॉबर्टसाठी आलूचे पराठे घेऊन तिथे येतो. बघता बघता धाब्याच्या तिथे खूप सगळे ग्राहक येतात. इथे तर ग्राहकांची गर्दी लागलेली आहे. वाटतं या गावात दुसरा रेस्टॉरंट नाही आहे. जर मी इथे माझा एखादा रेस्टॉरंट ओपन केला तर खूप पैसे कमावू शकतो. रॉबर्ट लगेचच त्याचे सगळे पराठे संपवून शिवप्रसादला पैसे देऊन तिथून डायरेक्टली तो शहराकडे जातो आणि तिथून कर्ज घेऊन इकडे एक रेस्टॉरंट ओपन करतो. ज्या नवीन रेस्टॉरंट उघडलाय. खूप सगळे लोक रॉबर्टच्या रेस्टॉरंट मध्ये जेवण करण्यासाठी येतात, पण त्यांना तिथलं जेवण एवढं जास्त आवडत नाही आणि ती लोक जेवण करण्यासाठी शिवप्रसादच्या धाब्यावरती जातात. आणि हे पाहून रॉबर्टला खूप राग येतो. तो शिवप्रसादकडे जातो. हे बघ, या गावामध्ये एक मी नवीन रेस्टॉरंट उघडलेलं आहे. अभिनंदन भाऊसाहेब, तुझ्या या ढाब्यामुळे लोक माझ्या रेस्टॉरंटमध्ये नाही येतोय. यात माझी काय चूक आहे? तुझा हा ढाबा बंद करून टाक, नाही तर चांगलं नाही होणार. हे बघा भाऊसाहेब, हा आमच्या पूर्वजांचा बनवलेला ढाबा आहे. याचमुळे आमची रोजीरोटी चालते. जर याला बंद करून टाकणार तर आम्ही लोक उपाशी मरणार. शिवप्रसादाचं बोलणं ऐकून रॉबर्ट त्यावेळी तिथून निघून जातो आणि त्याच्या मनामध्ये विचार करतो, वाटतं हे असं नाही मानणार. याला एखादा चांगला सबक शिकवावे लागेल. शिवप्रसादच्या धाब्याला तो तोडून टाकतो आणि जेसीबीच्या मदतीने त्याला डोंगराच्या पलीकडे फेकून देतो. आता येणार मजा. जर बासच नाही राहिला तर बासुरी कुठून वाजणार? आता माझा रेस्टॉरंट चांगल्या प्रकारे चालणार. आता मी खूप सारे पैसे कमावणार. रॉबर्ट खूप खुश होता. त्याला वाटलं होतं धाबा तुटल्या कारणाने सगळी लोक आता त्याच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येतील. पण त्याला हे नव्हतं माहीत की त्याची हे चाल त्याच्यावरतीच उलटणार आहे. दुसऱ्या सकाळी जेव्हा शिवप्रसाद धाब्याकडे जायला लागतो तर बघतो की धाबा तर तिथे नाहीच आहे. अरे, माझा ढाबा कुठे गेला? मला लुटला. मी तर बर्बाद झालोय. शिवप्रसाद इकडे तिकडे धाब्याला शोधू लागतो आणि शोधता शोधता तो डोंगरावरती जातो जिथे त्याचा धाबा विखुरलेल्या अवस्थेत आहे. तो त्याला बघून जोर जोरात रडू लागतो. ही माझ्या पूर्वजांची निशाणी होती. हे सगळं कसं काय झालं? दुसरीकडे श्रीखंड भगवान एक फकीर बाबाचा वेश धारण करून इथे फिरायला येतात आणि ते सगळ्यात पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये जातात. खूप भूक लागली आहे बाळा. खूप दिवसापासून काही खाल्लं नाहीये. काहीतरी खायला दे.
फकीर बाबाची हालत खूप खराब आहे. त्यांचे कपडे फाटलेले आहेत आणि पायामध्ये चप्पल नाहीये. अरे भिकारी म्हाताऱ्या, इथे आतमध्ये कसा आलास तू? निघून जा इथून. बाळा, असं नको बोलूस. मी उपाशी आहे. मला जेव घालशील तर तुला पुण्य मिळणार. अरे म्हाताऱ्या, हा रेस्टॉरंट श्रीमंतांसाठी आहे, तुझ्यासारख्या भिकाऱ्यांसाठी नाही. चल निघ इथून. रॉबर्ट फकीर बाबाला रेस्टॉरंटच्या बाहेर हकलतो. फकीर बाबा पायी चालत चालत डोंगराकडे जाऊ लागतात, जिथे शिवप्रसाद धाब्याच्या समोर बसून रडत आहे. काही खाण्यासाठी दे बाळा, खूप दिवसापासून उपाशी आहे. बाबा, माझ्याकडे तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काहीच नाहीये. बाळा, मी तर एक उपाशी साधू आहे. प्रेमानं जर शिळांना जरी खाऊ घालशील तर ते पण खाऊन टाकणार. माझं सगळं जेवण खराब झालंय. हे बघा, जेवण बनवण्याचं सामान सुद्धा जमिनीवर पडलेलं आहे. फकीर बाबा बघतात की धाब्याच्या आतमध्ये ठेवलेलं सगळं राशन जमिनीवरती चारी बाजूला विखरून पडलेलं आहे. बाळा, जर तुला वाटत असेल तर यालाच तू मला देऊन माझं पोट भरू शकतोस. ठीक आहे बाबा. शिवप्रसाद जमिनीवरती पडलेलं राशन एकत्रित करतो आणि ते फकीर बाबाला जेवण देतात, जेणेकरून फकीर बाबाची भूक मिटते. तू उपाशी साधूला जेवण खाऊ घातलंय, माझी भूक मिटवली आहे. देहो तुझं कल्याण करो. फकीर बाबाची दुआ पूर्ण झाल्यानंतर धाब्याच्या चारी बाजूला एक खूप मोठं इंद्रधनुष्य बनतं. देव तर माझ्यापासून नाराज आहे बाबा. बघा ना, माझ्या ढाब्याचा काय हाल झालेला आहे. शिवप्रसाद मागे त्याच्या धाब्याकडे पाहतो तर त्याला आश्चर्य वाटतं, कारण धाबा पूर्णपणे इंद्रधनुष्याने झाकलेला आहे आणि खूप सुंदरही दिसत आहे. हा तर चमत्कार झाला. वाटतंय देव तुझी मदत करू इच्छितो. पण इंद्रधनुष्य तर काही वेळात गायब होणार. काय श्रीखंड देव इथून गायब झालेले आहेत? नाही, ते आधीपासूनच इथेच आहे आणि ते हमेशा इथेच राहणार. जर श्रीखंड भगवान हमेशासाठी इथेच राहणार तर त्यांचा आशीर्वाद आणि हा इंद्रधनुष्य सुद्धा हमेशासाठी तुझ्यासोबतच राहणार. एवढं बोलून फकीर बाबा तिथून जाऊ लागतात. शिवप्रसाद त्यांना तिथून जाताना पाहतो. जेव्हा ते शिवप्रसादाच्या डोळ्यांना दिसेनासे होतात तेव्हा शिवप्रसाद मागे वळून पाहतो तर इंद्रधनुष्य अजूनही जास्त मोठा झाला आहे आणि आता त्याचा धाबा इंद्रधनुष्याच्या तिथे छान पद्धतीने दिसत आहे. इंद्रधनुष्याच्या धाब्याच्या तिथे पोहोचण्यासाठी काही शिडी बनली आहे. शिवप्रसाद त्या शिडीवरून त्याच्या धाब्याकडे जातो आणि पाहतो तर धाब्याची सगळी जागा पूर्णपणे बदललेली आहे. धाबा आतमधून खूप जास्त चमकदार झाला. हे श्रीखंड महाराज, तुमचा जय हो. जसं लोकांना इंद्रधनुष्य धाब्याबद्दल माहिती कळते, रॉबर्टचे सगळे ग्राहक त्याचं रेस्टॉरंटचं जेवण सोडून त्या धाब्याकडे लगबगीने जाऊ लागतात. वाटतं हा असा नाही सुधारणार. याला नक्कीच सबक शिकावा लागणार आहे. रॉबर्ट जेसीबी मशीन घेऊन धाबा तोडण्यासाठी जातो, पण जसं त्याची मशीन डोंगरावरती पोहोचते तिथं उतार असल्यामुळे ती डोंगरावरून खाली पडते. हे काय झालं? अशा प्रकारे तर मी बर्बाद होऊन जाणार. ग्राहक येत नसल्यामुळे रॉबर्टचं रेस्टॉरंट बंद होऊन जातं. रॉबर्टचे हाल पाहून शिवप्रसादलाही त्याच्यावरती दया येते आणि तो रॉबर्टला त्याच्या इंद्रधनुष्य धाब्यावरती कामाला ठेवतो. आणि आता रॉबर्टलाही त्याच्या चुकीची माहिती कळते. त्यासाठी त्यानेही शिवप्रसादची माफी मागितली आणि आता मन लावून काम करत असताना तो हळूहळू पैसेही कमवू लागतो. इंद्रधनुष्य धाबा पूर्ण श्रीखंडमध्ये फेमस होऊन जातो.